स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या विरोधात दंड ठोकावणारे शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांना शिवसेना शिंदे गट पक्षानं निलंबित केलं होतं। विक्रांत हे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे। यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे दोन गट असल्याचं चित्र आहे। यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत असतानाच मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांनीही याबाबत उघडपणे भूमिका मांडली होती। यानंतर पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गट पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखा प्रमुख पदावरून निलंबित केलं होतं। या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला। यानंतर त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली। त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली होती याचा तपशील जाहीर झाला नव्हता। मात्र या भेटीनंतर मीनाक्षी शिंदे या पुन्हा पक्षाच्या कामात सक्रिय झाल्या। दरम्यान या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे। गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो। लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केली आहे। शिवसेना पक्षानं आज ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हनुमंत जगदाळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली आहे। अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती। यामुळे आपण आणि आपल्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचं आणि प्रशस्त घर देण्याचं आपलं स्वप्न आहे। विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन आपण क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो। त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच फुटलाय। लवकरच 1 वर्षाच्या आत पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही हनुमंत जगदाळे यांनी दिली आहे। पक्षातून जबाबदारी देण्यात आली, पुन्हा एकदा कशा पद्धतीने पुढील वाटचाल पक्षासाठी करणार आहोत? सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते। निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल। आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय। गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो, त्यावेळेला साधारण 6000च्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो। आजची परिस्थिती आहे की राष्ट्रवादीची 100% लोक माझ्या बरोबर आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे। म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला 3 पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे। त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घेतलीच पाहिजे, गांभीर्याने आम्ही घेऊच। पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्री नगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत। सर, आपण जर पाहिलं तर अनेक लोक
समाधानी नसलो तरी देखील व्यापक हित बघावं लागतं. व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही या ठिकाणी युती केली आहे. मुंबईला युती झाली, ठाण्यात देखील झाली. व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही ठाण्यामध्ये युती केली आहे. समाधानी नसलो तर युती धर्म म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संघटना म्हणून काम करणार, असं ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. खूप वेळा युती झाली नाही. कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील युती न करता भाजप पक्ष लढला होता. त्यावेळेस जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते. आपण या ठिकाणी ठाणे जिल्हाप्रमुख होतो आणि भारतीय जनता पार्टीचा 2.5 वर्षांसाठी महापौर झालो होतो. युती झालीये, एकत्र येऊन भगवा फडकवणार, असंही संजय केळकर यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्यात आमचे 2 इंजिन चालू आहेत. 3रं इंजिन देखील इथे असलं पाहिजे. आम्ही पक्षनेत्यांमुळे या ठिकाणी युती केली आहे. या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. सर्व जागा आम्ही लढलो असतो तशी आमची तयारीही होऊन फॉर्मही आले होते. कार्यकर्त्यांनी 8 वर्ष काम केले. त्यांच्यामुळेच लोकांचा आशीर्वाद घेऊन असं काही नाही महापौर बसला नसता. महापौर बसला असता, परंतु आताच्या युतीच्या राजकारणात महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत. संदर्भ बदलले असले तरी जनता जनार्दन का आशीर्वाद देणार त्याच्याप्रमाणेच 100+ अधिक जागा येणार, असा विश्वासही संजय केळकर यांनी व्यक्त केलाय. कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याबद्दल आपल्याला माहीत नाही, मात्र सर्वसमावेशक लोक प्रांतांमध्ये राहत आहेत. सबका साथ सबका विकास हे मोदींनी सांगितले. कृपाजी काय बोलले ते आपल्याला माहीत नसल्याचंही संजय केळकर यांनी सांगितलं. ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडत असतो. वाहतूक कोंडी, पाणी समस्या, इंटरनल मेट्रो अशा अनेक गरजेनुसार मुद्दा आम्ही उचललाय. हॅपीनेससाठी आपण झटून काम करणार असल्याचंही संजय केळकर यांनी सांगितलं. आत्ता प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने 40 ठिकाणी जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी लढवणार आहे आणि युती म्हणून लढवणार आहे. महायुती आहे, ठाण्यामध्ये झाली आहे मुंबईसारखीच, आणि शिवसेना 87 जागा लढवणार आहे. केळकर साहेब, कुठेतरी नाराजी आहे का? कारण की काय, तुमचे जे जवळचे कार्यकर्ते होते त्यांना देखील उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे काय बंड करणार त्यांना कशा प्रकारे थांबवणार, काय सांगा? नाही, नाराजी तर आहेच ना, कारण भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे लढावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका होती, इच्छा होती, आणि त्या पद्धतीने सगळ्या मंडळींनी काम देखील उभं केलं होतं. नाहीतर एवढे 550-600 अर्ज जे आहेत ते आले नसते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जण तर दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे. पण शेवटी असं आहे की जरी आम्हाला आवश्यक त्या जागा युतीमध्ये देखील मिळाल्या नाही, जिथे आम्ही विधानसभांमध्ये स्कोअर केला, तरी देखील त्या ठिकाणी आम्हाला जी मागणी केलेली होती त्याच्याप्रमाणे कुठलंही काही त्यांनी मान्य केलेलं नाही. आणि त्यामुळे व्यापक हिताकरता आम्ही हे स्वीकारलेलं आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे या संबंधामधली नाराजी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन समाजाला तिकीट नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे सेनेच्या निर्णयाविरोधात ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आंदोलन केलं. या निर्णयामुळे रिपब्लिकन समाजातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. हे निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका येथे सायंकाळी 7 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. या आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. तसंच रिपब्लिकन समाजाला न्याय, राजकीय प्रतिनिधित्व देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. पक्षानं रिपब्लिकन समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मोठ्या संख्येनं यावेळी रिपब्लिकन कार्यकर्ते आणि नागरिक या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. या जाहीर निषेधामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.
तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेचा ठरला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. एकंदरीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकही जागा देण्यात आली नाहीये. काय कमिटमेंट करण्यात आली होती अगोदर? आम्ही तर त्यांचे मित्र पक्ष आहोत पहिल्यापासून. भाजप बरोबर आम्ही आहोत, शिवसेना शिंदे सेनेसोबत पण आहोत. पण टक्केवारी जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भाजपच्या कोट्यातून, पण आम्ही मतं देताना शिवसेना शिंदेनाही देतो, भाजपला देतो. तिथं कुठं मतदानाचा आम्ही डावलाडावल करतो का? मग आम्हाला सत्तेपासून डावलताना क्रायटेरिया का चुकीचा लावला जातो? क्रायटेरिया चुकीचा लावणं म्हणजे आमच्यावरती अन्याय करणं. आणि अन्याय करतात कसे? RSS भाजप अन्याय करणारा पक्ष आहे, जातीवादी पक्ष म्हणतात, पण एकनाथ शिंदे त्यांच्या नादाला लागून आमच्यावरती अन्याय करतात. एकनाथ शिंदे तर आम्हाला ठाण्यात ओळखतात चांगलं. आणि ते जर बोलले तर पाहिजे ते होऊ शकतं. ते जर बोलले दगडाला शेंदूर फासला तर देव भरवतात. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जो तळागाळातून चळवळीत, राजकारणात, समाजकारण, धर्मकारण इथं करत असताना आमच्यासारख्याला सत्तेमध्ये का वाटा दिल्या जात नाही? का महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये घेऊन जात नाही? महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक का करत नाहीत? जर का त्यांचा खासदार आपण निवडूनला सभागृहात एवढ्या दिवस महानगरपालिकेत नगरसेवक होते, सभागृह नेते होते, गट नेते होते, त्यांचा ते खासदार झाले, त्यांच्या मुलाला ते तिकीट मागतात. त्यांनी आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला तिकीट मागितलं पाहिजे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 15 दिवसांवर येऊन ठेपली असून या दृष्टीनं ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांचं सखोल नियोजन पूर्ण झालं असून निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शहरातील 33 मतदान केंद्रांमध्ये एकूण 2013 मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग समितीनिहाय मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये 266, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 186, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 242, कळवा प्रभाग समिती अंतर्गत 263, उथळसर प्रभाग समितीत 158, वागळेत 160, नौपाडा कोपरीत 214, मुंब्रा प्रभाग समितीत 269 तर दिवा प्रभाग समितीत 255 मतदान केंद्र असणार आहेत. मतदारांना सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक मतदान करता यावं यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे. यामध्ये तळमजल्यावर 1207 कक्ष, पार्टिशन स्वरूपातील 361 कक्ष, मंडपांमध्ये 403 तर पहिल्या मजल्यावर 42 कक्ष उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, मतदान अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त, CCTV यंत्रणा तसंच EVM आणि बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदान केंद्र अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पाडावी यासाठी कक्षांची संख्या आणि मांडणी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसंच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प, रेलिंग, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी, सावलीची व्यवस्था तसंच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल आणि पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे.